नमस्कार मैत्रिणींनो, नीनो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? बऱ्यात का? तुम्ही बऱ्याच पण खुश असाल, आनंदी असाल. मैत्रिणींनो, माझे पण व्हिडिओ छान छान असते. तुम्ही माझे पण व्हिडिओ बघत चला आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करत चला. म्हणजे आम्हाला पण चांगलं वाटेल आणि उत्साह येईल की अजून नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवायचं. परत आम्ही कुठं ट्रिपला हे गेलो ते पण आम्ही दाखवत असतो. ते तुम्ही बघा, फॉलो करा, सपोर्ट करा. आता मी दह्यातली मिरची बनवणार आहे. त्यासाठी बघा, ही साधारण 125 ग्रॅम मिरची आहे. ही धुवून चांगली कोरडी करून घेतली, पुसून. त्यासाठी मी जिरा घेतलाय, धना घेतलाय, थोडेसे थोडे अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेत आणि भाजलेली बडीशोप घेतलेली आहे. तर आता आपण हे भाजून त्याची पावडर करणार आहोत. तर आता ह्याला आपण जास्त काय भाजायचं नाही. त्याचं कच्चं पण असतं ना, ते फक्त गेलं पाहिजे. आणि जसं आपण तोंडी लावायला शेंगदाणा चटणी झालं, लोणचं, पापड घेतो, तशीच ही दह्यातली मिरची पण खूप छान लागते. आणि भाजी कमी असेल किंवा सँडविच सगळ्या ह्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. खूप हे वाळलेली पण असते आणि हे अशी तुम्हाला झटपट जर करून ठेवायची असेल तर ही अशी झटपट पण करून ठेवू शकता तुम्ही. मी जी मिरची घेतली आहे ती तिखटवाली घेतली नाही, बिगर तिखटवाली घेतली. कारण माझ्या पण घरात चटण्या वगैरे असलं काय खायला आवडतं. परंतु मुलगा माझा खूप तिखट खातो, कंट्रोल होत नाही. जास्त तिखट खायला चांगलं नाही तब्येतीसाठी. मुद्दाम मी कमीच कमी तिखटाचीच घेते. आपण सगळ्याचीच काळजी घेतली पाहिजे. तर आता हे आपलं गरम झालंय, त्याला मी काढून घेते प्लेटमध्ये. जास्त नाही आपल्याला एकदम करपूस तर भाजायचं. गॅस बंद करत आहे. तसंच मी ह्यामध्ये नाही का काळे मिरे, अख्खे काळे मिरे नाहीत पण काळं मिरं पावडर आहे ते पण टाकणार आहे. आता ह्या मिरच्या ज्या आहेत ना, ह्याला आता ह्याची चांगली बारीक पूड करून घेऊया मिक्सरला. तोपर्यंत आपण ह्या मिरचीला उभे कट देऊन घेऊया. आता ह्या खूपच लांब मिरच्या आहेत, एका मिरचीचे 2 तुकडे करणार आहे मी. कारण ते आपल्याला तेलामध्ये पण तळायला प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही बिगर तिखटवाले अशा जरा ढबू असतात ना, त्या पण मिरच्या आणून तुम्ही ते पण बनवू शकता. असा उभा कट द्यायचा बघा मिरचीला. तर ह्याच्यामध्ये आपण काळी मिरी पावडर पण टाकून घेत आहे. बघा, हा हा दाखव. साधारण 1 चमचा काळी मिरी पावडर घेतली. तर ही मिरची माझी छोटी असल्यामुळे मी ह्याला उभे काप दिलेत. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही देऊ शकता.
बघा आपली मिरची सगळी अशी बारीक असल्यामुळे मी उभी चिरली, कारण ही अशी आडवी चिरायची असते, त्याला कट मारायचा. पण ही एकदम बारीक असल्यामुळे मी ह्याला उभी चिरली. तुम्ही असं सरळ कट मारू शकता. तर आता ही सगळी मिरची चिरलेली आपण कढईमध्ये टाकू आणि थोड्याशा तेलामध्ये आपण परतायचं. जर भाजी नसेल तर ही तुम्ही मिरची नाही का काढून पोळी बरोबर आणि ब्रेड बरोबर सँडविच बरोबर तुम्ही खाऊ शकता. लसूण मी जरा चेचून देते का. तर हे बघा हे आपलं जिरा, बडीशेप, मेथी, धने याची पावडर करून घेतली अशी. तो सगळाच लागेल असं केस. तर आता आपण मिरच्या थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेऊया. मिरच्या की डागपर्यंत तळून निघाली पाहिजे, जेणेकरून त्याचं कच्च आहे ना, कच्च पण ते राहिलं पाहिजे. मी देठ ठेवले, कारण ह्याची देठ पण एकदम फ्रेश आणि हिरवीगार असल्यामुळं मी देठ ठेवले. आणि हे घट्ट दही आहे, तर हे दही घेतलंय मी. जरी तुम्ही तिखटवाली तुम्हाला जर जे तिखट खाणार आहेत ना, त्यांनी तिखटवाली मिरची घ्या. मग ते काय होतं, दह्यामुळं त्याचा तिखटपणा कमी होतो. आता माझ्या घरामध्ये काय होतंय, खायला लागले जर चांगलं जर लागलं ते तिखट किती आहे हे बघत नाही, खातच राहते. मग कसं ऑफिसला हे जायला लागतं, मग घरामध्ये पण राहिलेले पोटात दुखणे किंवा लूज मोशन होणं असले प्रकार होते. म्हणून मी ही कमी म्हणजे बिगर तिखटवाली मिरची वापरते. तर तुम्हाला जशी आवडेल ना तिखटवाली तर तुम्ही वापरू शकता. आपल्याला काय ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काय टाकायचं नाही. आता मी ही मिरची तळत असतानाच मी नमक ऍड करते, ह्यातमध्ये नमक टाकते. नमक स्वादानुसारच टाका, जेवढी मिरची तेवढंच नमक टाका, कारण खारट होऊन जाईल. मी 1.5 चमचा टाकले साधारण नमक. काय नाही, घरच्या साहित्यामध्येच हे सगळं बनतंय. तर आता आपली मिरची चांगली ही झाली, फ्राय झाली, नरम पण व्हायला लागली, झाली जवळजवळ नरम. तर ह्याच्यामध्ये मी मसाले टाकून घेते. तसंच बाडगी मिरची पावडर पण टाकून घेते. थोडा नाही का चमचा
दही टाकून घेते मी. दोन 3 चमचे दही होतं, ते दही पण टाकले. हळद टाकायची. पाणी अजिबात ओतायचं नाही. टाक 1 चमचा. हळद पण टाकली. हा बस, हळद पण टाकलेली आहे. तर याच्यामध्ये ना आता आपण बॅडगी मिरची पावडर टाकून घेऊया. ते पण टाक. मी साधारण 1च चमचा टाकते. हा 1 चमचा टाकली मिरची पावडर. तर चेचलेला लसूण पण टाकलेला आहे मी. थोडासा लसूण असला की खूप क्रंची क्रंची आणि छान असं लागतंय, म्हणून मी लसूण टाकलाय. तर आपल्याला काय पाणी वगैरे काय टाकायचं नाही. असं त्याला जर असं कोरडं करायचं. मला असं वाटतं थोडंसं तेल कमी आहे. आपली दह्यातली मिरची तयार आहे. मसाला पण आपला मस्त झालाय. हे बघा, खूप छान अशी दिसते मस्त. ते बंद केलंय. हे बघा, आपली दह्यातली मिरची तयार आहे मैत्रिणीनं. तर तुम्ही काय करायचं माहिती ना, तुम्ही पण ही दह्यातली मिरची करून ठेवा आणि आपल्या फॅमिलीला खाऊ घाला. लोणच्यासारखी, चटणीसारखी, शेंगदाण्याच्या तोंडी लावायला, पोळी बरोबर, भाताबरोबर. तर माझा चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि शेअर करत चला, कमेंट करत चला. आणि ही मिरची तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. बाय. जय स्वामी समर्थ. खुश राहा, आनंदी राहा.